माझं नाव अमन आहे. मी एका चांगल्या घरातून आहे. जेव्हा माझे आईवडील होते तेव्हा आमचं घर खूपच सुखी होतं. आमच्या घरात असं वातावरण असे ज्याची उदाहरणं दिली जात होती. आमचं संपूर्ण खानदान आमच्यावर अभिमान करत होतं. आमच्या घरी फक्त आम्ही दोघंच भावंड होतो, मी आणि माझी बहीण. आईवडिलांनी आमच्यानंतर अजून मूल न होण्याचं ठरवलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की मुलं कमी असोत पण उत्तम असोत. त्यामुळे त्यांनी आमच्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं आणि आमचं संगोपन सर्वोत्तम करण्याची जबाबदारी घेतली होती. याचमुळे समाजात आम्हाला एक आदर्श समजलं जाई. आमचं आयुष्य आनंदात चाललं होतं. आम्ही हळूहळू मोठे होत होतो. आईवडिलांनी आम्हाला उत्तम शिक्षण दिलं. माझ्या बहिणीने सांगितलं की तिला मास्टर्स करायचं आहे, तर आईवडिलांनी तिच्या इच्छेचा आदर करत तिला एका नामवंत विद्यापीठात प्रवेश दिला. पण एक दिवस आमच्या आयुष्यात एक प्रचंड वादळ आलं. एका अपघातात आमचे आईवडील दोघंही गेले. हा प्रसंग आमच्यासाठी अत्यंत मोठा धक्का होता. घर पूर्णपणे ओस पडल्यासारखं वाटत होतं. आम्हाला काहीच कळेनासं झालं होतं. आता आम्ही आमचं आयुष्य कसं जगावं? हळूहळू आम्ही स्वतःला सावरलं. आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं. आईवडिलांची कमतरता सतत भासत होती, पण आम्ही त्यांच्या अनुपस्थितीतही जगणं शिकून घेतलं होतं. माझी बहीण फारच वेगळी होती. कधी कोणत्याही परपुरुषाने तिचं तोंडही पाहिलं नव्हतं. जेव्हा तिचं लग्न ठरवलं तेव्हा तिचा नवरा लग्नाच्या काही दिवसांतच तिला घटस्फोट देऊन म्हणाला, ती नीच वागणुकीची आहे. हे ऐकून मला विश्वासच बसला नाही. मात्र जेव्हा सलग 3 लग्नांच्या काही दिवसांतच तिला घटस्फोट मिळाला तेव्हा मी हादरलो. शेवटी मी एक बनावट लग्न ठरवलं. नवऱ्याच्या जागी मी माझी पत्नी अंजलीला नकली वर म्हणून पाठवलं. अजून फक्त 5 मिनिटच झाली होती. तेवढ्यात अंजली रडत रडत धावत बाहेर आली आणि तिने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या जीवाचा थरकापच उडाला होता. ही तुझी बहीण नाही, ही काहीतरी दुसरीच गोष्ट आहे. माझी बहीण तिचं मास्टर्स पूर्ण करून झाली होती आणि मी ही बाबांचा व्यवसाय पाहायला आणि सांभाळायला सुरुवात केली होती. आम्ही दोघं बहीण भाऊ आता तरुण झालो होतो. तेव्हा आमचे नातेवाईक, खानदानातले लोक आमच्या घरी यायचे आणि मला म्हणायचे, तुझ्या बहिणीचं लग्न करून टाक. ती आता मोठी झाली आहे. तू मोठा आहेस, पण तुझ्या लग्नाची आम्हाला फिकीर नाही. लोक काही म्हणणार नाहीत, पण ती मुलगी आहे. आपल्या खानदानाची इज्जत आहे. या घरात आता कुठलीही स्त्री नाही. तू घराबाहेर जातोस तेव्हा ती एकटीच असते. एकटी मुलगी, एकटं घर, काहीही होऊ शकतं. मी त्यांचं बोलणं ऐकून गप्प बसायचो. जर माझे आई वडील असते तर कदाचित त्यांना योग्य उत्तर दिलं असतं. पण आता मीच माझ्या बहिणीचा मोठा भाऊ होतो, म्हणून मला तिची इच्छा जाणून घ्यायची होती. मी तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, लग्नाविषयी तुझं स्वतःचं मत काय आहे? तर ती हसत म्हणाली, मला अजून लग्न करायचं नाही. मी म्हटलं, खानदानातले लोक अशा प्रकारे बोलतात. तेव्हा ती म्हणाली, भाऊ, त्यासाठी तर तुमचंच लग्न करा ना. घरात वहिनी येईल, मी एकटीही राहणार नाही आणि कोणालाही बोलायला काहीच उरणार नाही. मला अजून शिकायचं आहे. तिचं हे बोलणं ऐकून मला विचार करायला भाग पडलं. जर माझी बहीण अजून शिकू इच्छिते तर त्यात मला काहीही गैर वाटत नाही. पण खानदानात ज्यांना मसाला हवा होता त्यांची तोंड बंद करण्यासाठी माझं लग्न करणं हा एकच उपाय होता. मी बाबांचं काम पाहत होतो आणि यापुढेही तेच करत राहणार होतो. म्हणून मी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या बहिणीने, ज्योतीने माझ्या लग्नात पूर्ण मनापासून सहभाग घेतला. सगळे रीतिरिवाज ती आनंदाने पार पाडत होती आणि अखेर माझं लग्न झालं. नम्रता माझ्या घरी सून म्हणून आली आणि त्यानंतर आपोआप सगळ्यांच्या तोंडावर शांतता पसरली. आता कोणी असं म्हणू शकत नव्हतं की तुझी बहीण घरात एकटी असते. तरी सुद्धा काही लोक अजूनही गप्प नव्हते. ते आता म्हणायचे, अरे पण तुझी बहीण आता मोठी झाली आहे. तिला अजून किती दिवस असंच घरात बसवणार आहेस? तिच्या लग्नाचा काही विचार आहे की नाही? पण मला त्यांच्या बोलण्याचं काहीही वाटत नव्हतं. माझ्यासाठी माझ्या बहिणीचं सुख सगळ्याच गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. मी मनाशी ठरवलं होतं, जेव्हा माझी बहीण म्हणेल तेव्हा भाऊ आता माझं लग्न कर, तेव्हाच मी तिचं लग्न करेन. पण माझ्या या निर्धाराला माझं खानदान फार काळ टिकू दिलं नाही. घरात दर 2-3 दिवसांनी काही ना काही अघटित होऊ लागलं. कधी कोणीतरी दगड फेकून जात असे, तर कधी दगडात एखादी चिठ्ठी गुंडाळलेली असे. हे सगळं फक्त माझ्या बहिणीसोबतच का होतंय हे मला काही समजत नव्हतं.
लोकांच्याही बहिणी बायका असतातच ना. अनेक मुली वयाच्या उंबरठ्यावर असूनही घरातच असतात. माझ्या बहिणीचं वय तरी काय झालं होतं? मग हे आमचंच खानदान असं शत्रुत्व का निभावतंय? आई बाबा हयात होते तेव्हा सगळं सुरळीत होतं, पण मी तरीही गप्प राहिलो. माझं हेच गप्प बसणं कदाचित माझ्या बायकोला खटकत होतं. एक स्त्री, नम्रता, माझी पत्नी, माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मला असं वाटतं तुमची बहीण काहीतरी लपवत आहे. तिचं वागणं खूपच विचित्र वाटतंय. मी चिडूनच म्हणालो, हे काय बोलतेस तू? तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का? माझ्या बहिणीवर असा आरोप ऐकून माझा संताप झाला होता. ती एक भोळी बाबडी मुलगी होती. मी कधीच तिच्यात काही संशयास्पद वागणूक पाहिली नव्हती. माझा विश्वास तिच्यावर होता. मी तिच्यासाठी पूर्ण खानदानाशी लढलो होतो. तेव्हा नम्रता म्हणाली, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही वाटत. मी मुद्दाम काही बोलत नाही. माझं तिच्याशी काही वैर नाही, पण मी तिला काही विचित्र गोष्टी करताना पाहिलं आहे म्हणून सांगते. मी विचारलं, कसल्या गोष्टी? तर ती म्हणाली, तुमची बहीण रात्री उशिरापर्यंत जागी असते. हे ऐकून मी म्हणालो, फक्त एवढ्यामुळेच तू असं का बोलतेस? अगं ती शिकतेय. रात्री शिकायला वेळ मिळतो यात गैर काय आहे? ती म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या बहिणीच्या सच्चेपणाची साक्ष देते, पण तुम्ही इतका खानदानाशी पंगा घेणं योग्य नाही. तुम्ही तिचं लग्न लवकर करा, हीच योग्य वेळ आहे. नम्रताच्या या शब्दांनी मला अंतर्मुख केलं. खरं तर आमचं खानदान आधीच आम्हाला शत्रू मानायला लागलं होतं. जर त्यांनी आमचा बहिष्कार केला असता तर माझ्या बहिणीला काहीही होऊ शकलं असतं, कारण आमच्या खानदानात दादागिरी आणि दुश्मनी सामान्य गोष्टी होत्या. मी आधी हे विचार मनातून झटकले होते, पण आता मला खरंच वाटू लागलं होतं की माझ्या बहिणीचं लग्न करणं आवश्यक आहे. म्हणून मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, माझी लाडकी बहीण, मला तुझं लग्न लावून द्यायचं आहे. आशा आहे की यावेळी तू माझी गोष्ट ऐकशील. ती काहीच बोलली नाही, फक्त म्हणाली, जसं तुला योग्य वाटेल भाऊ. पण त्या दिवसानंतर ती खूपच बेचैन दिसू लागली. मला वाटलं बहुधा अभ्यास सुटल्यामुळे असेल, पण ही बेचैनी जास्त काळ टिकणार नव्हती, कारण मी तिचं लग्न एका खूप प्रतिष्ठित आणि पारंपरिक घराण्यात ठरवलं होतं. त्यांना त्यांच्या मुलासाठी अशीच एखादी नीट घरंदाज मुलगी हवी होती. माझी बहीण तर इतकी सोज्वळ की तिला कधी कोणत्याही माणसाने पाहिलं देखील नव्हतं. ती कायमच घरात पडद्यात असायची. म्हणून मला वाटलं हे घराणं तिच्यासाठी अगदी योग्य आहे. पण लग्नानंतर काही दिवसातच तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. कारण सांगितलं की ती चारित्र्यहीन आहे. माझ्या डोक्यावर वीजच कोसळली. मला विश्वासच बसला नाही. मी त्या मुलासोबत भांडायलाही गेलो. मी ठरवलं होतं मी त्याच्यावर केस ठोकणार. ज्याने फक्त एका दिवसात माझ्या बहिणीला घटस्फोट दिला तो स्वतःला इज्जतदार म्हणवतो, पण खऱ्या अर्थाने इज्जत सांभाळायची वेळ आली होती तेव्हा मागे हटला. माझ्या बहिणीचं जसं अपमानजनक नाव झालं ते आठवलं तरी माझं मन फाटतं. मला वाटलं थोडं रडून मोकळं व्हावं, कारण माझी बहीणच माझं सर्वस्व होती. मी घरी आलो तर माझी बायको नम्रता एकदा परत टोमणे मारू लागली. म्हणाली, पाहिलंत ना, मी आधीच सांगितलं होतं तुमच्या बहिणीचं वागणं बरोबर नाही. तिचे हे शब्द ऐकून माझा संताप अनावर झाला. माझ्या मनावर आधीच खूप ताण होता आणि आता तिच्या अशा बोलण्याने तो फुटू लागला. मी थेट माझ्या बहिणीकडे गेलो. विचारलं, सांग ना, नेमकं काय झालं आहे? ती म्हणाली, मला काहीच माहीत नाही. ती खूप रडत होती, म्हणून मी जास्त खोदून काही विचारलं नाही. माझ्या मनात ठाम होतं, चूक त्या मुलाचीच आहे. त्याचं काहीतरी दुष्ट उद्दिष्ट असणार. मी ठरवलं हे प्रकरण इथेच थांबवायचं आणि मी तिला दुसऱ्या एखाद्या चांगल्या घरात देण्याचा विचार करू लागलो. पण कसं, कोण जाणे? ही बातमी आमच्या खानदानात पोहोचली. सगळे खानदानातील लोक आमच्याकडे आले. सगळ्यांनी मिळून मला सुनवायला सुरुवात केली. पाहिलंच ना, तुझ्या बहिणीने कसा कलंक लावला आहे. आम्ही सांगत होतो आधी हिचं लग्न कर आणि मग तुझं, पण नाही, तू हट्ट केलास. आमच्या घरात कधीही कोणी एका रात्रीत घटस्फोट घेऊन परत आलं नाही, पण तुझ्या बहिणीने हे करून दाखवलं. त्यांचे शब्द माझ्या मनावर एका धारदार तलवारीसारखे वार करत होते. मला वाटू लागलं कदाचित मी खरोखर चुकीचा होतो, पण तरीही माझ्या बहिणीवर शंका घेण्यास तयार नव्हतो. आई वडिलांनी जसं आम्हाला वाढवलं होतं त्या संस्कारांवर मला पूर्ण विश्वास होता. माझी बहीण कधीही असं काही करू शकत नाही. सारा जमाना तिच्या विरुद्ध जाईल तरीही मी हे मान्य करू शकत नव्हतो की माझ्या बहिणीने काही चूक केली आहे. मग मी पुन्हा तिच्यासाठी एक चांगला प्रस्ताव शोधला आणि तिचं दुसरं लग्न लावून दिलं.
पण पुन्हा तेच. दुसऱ्या दिवशी घटस्फोट देऊन ती घरी परत आली. यावेळी मी काही न बोलता तिसऱ्यांदा लग्न लावून दिलं आणि यावेळी देखील ती घटस्फोट घेऊन परत आली. आता मात्र मला शंकेची पाल चावली. पण तरीही मी माझ्या बहिणीला दोषी समजायला तयार नव्हतो. माझं मन मात्र सतत विचार करत होतं, शेवटी हे असं का होतंय? आमच्या खानदानाने आमच्यावर पूर्णतः बहिष्कार टाकला होता. त्यांचं म्हणणं होतं, तुझ्या बहिणीच्या वागणुकीत काहीतरी गडबड आहे, म्हणूनच तिला सगळे एका रात्रीत घटस्फोट देतात. जर आमचा तुमच्याशी संपर्क राहिला तर लोक आमच्या मुलींवरही प्रश्न विचारतील. तिला कोणीतरी मिळेलच, पण आमच्या मुलींच्या नशिबावर डाग लागू नये. हे ऐकून माझ्या अंतरात्म्यावर घाव बसला होता आणि मग मी एक युक्ती आखली. या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी जाणं आवश्यक होतं. मी माझ्या बायकोला विश्वासात घेतलं आणि तिला म्हटलं, यावेळी आपण शोधून काढणारच की माझ्या बहिणीला प्रत्येक वेळी एका रात्रीत घटस्फोट का दिला जातो. तीही तयार झाली. ज्यांनी ज्यांनी माझ्या बहिणीला घटस्फोट दिला होता मी त्या सगळ्या मुलांशी बोललो, पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं. सगळ्यांचं एकच उत्तर, तुझ्या बहिणीला विचार जा. सगळ्यांनी हेच सांगितल्यावर माझा संशय पक्का झाला. मी एक प्लॅन तयार केला. मी एक नकली लग्न ठरवलं. मुलाच्या जागी मी स्वतःच्या पत्नीला घुंगट घालून पाठवलं. 5 मिनिटेही झाली नव्हती. माझी बायको भीतीने थरथरत बाहेर आली. ती फार घाबरली होती. जणू काही तिला आत खूप वाईट अनुभव आलाय. मी तिला विचारणारच होतो की आत नेमकं काय घडलंय. मित्रांनो, आता कथेचा सस्पेन्स सुरू होतो. तेवढ्यात माझी बहीण खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? वहिनी माझ्या खोलीत चेहरा झाकून का आली होती? आम्ही दोघंही एका क्षणासाठी थक्क झालो. मग मी पटकन उत्तर दिलं, तुझी वहिनी तुझ्याशी थट्टा करायला आली होती, पण तीच घाबरली. पण खरं सांग, तुझी वहिनी नेमकी कशामुळे घाबरली? मी तिला विचारलं. तर ती मला म्हणाली, मला काहीच माहीत नाही. वहिनी कशामुळे घाबरली? मी तिला सांगितलं, ठीक आहे, तू आज जाऊन विश्रांती घे. ती खोलीत गेली आणि मी माझ्या पत्नीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेलो. मी विचारलं, अखेर आत असं काय घडलं? माझी पत्नी थरथरत सांगू लागली, तुमच्या बहिणीच्या तोंडून पुरुषासारखा आवाज येत होता. ती म्हणत होती, तू मला घटस्फोट दे, नाहीतर मी तुला संपवेन. तिचं आधीही कुठल्या तरी मुलासोबत काहीतरी प्रकरण होतं असं वाटतंय. ती लग्नच करू इच्छित नाही. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणालो, हे कसं शक्य आहे? तिच्या तोंडून पुरुषासारखा आवाज कसा येईल? ती म्हणाली, हेच खरं आहे. ती स्वतःचं लग्न तोडत आहे. आधीच्या घटस्फोटांमागेही तिचाच हात होता. तीच पतीला घाबरवून घटस्फोट घेत होती. मी अत्यंत दुखावलो गेलो होतो. मी कधीच कल्पनाही केली नव्हती की माझी बहीण असा प्रकार करेल. मग मी ठरवलं की तिच्याशी बोलणं बंद करायचं. मी माझ्या पत्नीला सांगितलं, जा तिला सांग की हे नकली लग्न होतं आणि आता आम्हाला सत्य कळालं आहे. मी फार दुःखात होतो. काही दिवस असेच गेले. माझी बहीण वारंवार माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. वाटत होतं की तिला काहीतरी सांगायचं आहे, पण मी ऐकायलाच तयार नव्हतो. मला वाटायचं, जर तिला खरंच काही सांगायचं होतं तर तिने आधीच का नाही सांगितलं? 3 लग्न आपल्या हाताने तोडून आपली व माझी इज्जत लोकांमध्ये खराब का केली? मी तिच्यासाठी खूप काही केलं होतं. एक दिवस माझ्या पत्नीने सांगितलं, मला वाटतं की घरात काहीतरी बदल होतोय. यावेळी मी तिचं ऐकलं. मी विचारलं, कसला बदल? ती म्हणाली, काही दिवसांपासून एक मुलगा घराबाहेर येतो आणि बराच वेळ इकडेच थांबतो. तो काही वेळ इथेच फिरत राहतो. जेव्हा तुमची बहीण त्याच्याशी बोलते तेव्हाच तो निघून जातो. मग वाटतं की काहीतरी गडबड आहे. हे ऐकून मला खूपच राग आला. मी विचारलं, तो लग्नात दिसला होता का? किंवा माझ्या ओळखीचा आहे का? ती म्हणाली, नाही, तो कुठलाही ओळखीचा वाटत नाही. मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाणार नाही. मी तिला सांगितलं, तो मुलगा आला की मला सांग. तसंच झालं. तो मुलगा आला. माझ्या पत्नीने मला सांगितलं. मी त्याला पटकन घरात ओढून घेतलं. गल्लीत तमाशा होऊ नये म्हणून. आधीच आमची इज्जत पुरती खराब झाली होती. त्या मुलाला घरात आणताच तो खूप घाबरलेला होता. त्याला कदाचित वाटलंच नव्हतं की आम्ही त्याला इतक्या लवकर पकडू. घरात थोडा गोंधळ झाला आणि माझी बहीणही बाहेर आली. तिने त्या मुलाला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ती फिकट पडली. हे पाहून मला खूप राग आला. यावेळी मी काही न विचार करता ठरवलं, आता मला सगळं सत्य जाणून घ्यायचंच आहे. आधी वाटत होतं की मी तिचं लग्न माझ्या मर्जीने केल्यामुळे ती असं करत असेल.
पण आता या मुलाच्या येण्यामुळे मला खात्री वाटली की या सगळ्यामागे काहीतरी मोठं गुपित आहे. जर हे खरंच प्रेम प्रकरण असेल तर या सगळ्यात सर्वात जास्त त्रास मलाच होणार होता. आज पहिल्यांदाच मी माझ्या बहिणीला रागाने विचारलं, हा मुलगा कोण आहे आणि तू याला कसं ओळखतेस? माझं बोलणं ऐकून माझी बहीण रडू लागली. ती म्हणाली, मी त्याला ओळखत नाही. आणि एवढंच बोलून ती अजून जोरात रडू लागली. पण यावेळी तिचं रडणं मला अजून जास्त राग आणून देत होतं. मी तिच्यावर ओरडू लागलो. तेव्हा तो मुलगा म्हणाला, ती खरंच मला ओळखत नाही. तिचा काही दोष नाही. हे ऐकून मी चकित झालो. मी विचारलं, जर ती तुला ओळखत नाही तर तू आमच्या घराबाहेर का फिरत राहतोस आणि फक्त तिच्याशी बोलूनच निघून का जातोस? तो म्हणाला, मी तिला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती तयारच होत नाही. त्याचं हे ऐकून मला प्रचंड राग आला. मी विचारलं, तू कोण आहेस आणि तुला कशी हिंमत झाली माझ्या बहिणीबद्दल असा विचार करायची? तर तो म्हणाला, माफ करा, मी हे सगळं माझ्या आईच्या सांगण्यावरून करत होतो. खरं तर तुमची बहीण मला खूप आवडते. तिच्या त्या 3 घटस्फोटांची मला पूर्ण माहिती आहे, पण तरीही मला काही फरक पडत नाही. हे ऐकून मी अधिकच गोंधळलो. जर तो हे सगळं आपल्या आईच्या सांगण्यावरून करत होता तर त्याची आई कोण होती आणि तिला माझ्या बहिणीची एवढी माहिती कशी होती? मी विचारलं, तुझी आई कोण आहे आणि तिला माझ्या बहिणीबद्दल एवढं सगळं कसं माहीत? तो म्हणाला, माझी आई तीच आहे जिने तुमच्या बहिणीला मास्टर्सचा कोर्स करून दिला होता. मी आश्चर्याने माझ्या बहिणीकडे पाहिलं. आता हे काय प्रकरण आहे? असं काही तर तिच्याही लक्षात नव्हतं. मी दोघांना म्हटलं, तुम्ही दोघं मला स्पष्टपणे सांगा, हे सगळं काय चाललंय? मग माझी बहीण बोलू लागली, दादा, मी आधी तुला खरं सांगायचं ठरवलं होतं, पण मला संधीच मिळाली नाही आणि तुझा विश्वास माझ्यावरून उडालाच होता. कदाचित मी तुला कधीच काही सांगितलं नसतं जर याने मला हे जाणवून दिलं नसतं की आता खरं सांगणं गरजेचं आहे. पण तू कोणत्या सध्याबद्दल बोलत आहेस? मला काहीच समजत नव्हतं. ती पुन्हा बोलू लागली, दादा, तुला आठवतं का? आई बाबा जिवंत असताना माझा एक मोठा अपघात झाला होता. तिने आठवण करून दिल्यावर मला आठवलं. हो, माझ्या बहिणीचा खूप मोठा अपघात झाला होता. तिचा जीव तिथेच गेला असता. मी विचारलं, हो, पण त्या अपघाताचा इथे काय संबंध? ती हळूच हसली, एक जखमी हसू, आणि ती म्हणाली, त्याच अपघातामुळेच माझं आयुष्य बर्बाद झालं. मला अजूनही काही कळत नव्हतं. मी स्पष्ट विचारलं, तू काय म्हणते आहेस? स्पष्ट सांग. ती म्हणाली, त्या अपघातात माझं आई होण्याचं सामर्थ्यच नष्ट झालं. जेव्हा आईला हे कळालं, ती म्हणाली की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. तिला भीती वाटत होती की लोक वेगळ्याच अर्थाने हे घेतील आणि माझं आयुष्य अजूनही खराब करतील. त्यावेळी मी मास्टरचा अभ्यास करत होते. माझं मन सत्य आणि असत्य यामध्ये अडकून गेलं होतं. मी आईला विचारलं, जर मी ही गोष्ट लपवली तर मी सुद्धा गुन्हेगार ठरेन. आई म्हणाली, जेव्हा खोटं एखाद्याच्या भल्यासाठी बोललं जातं तेव्हा ते खोटं नसतं. पण मला तरीही मनात गोंधळ होता, म्हणून मी माझ्या मॅडमशी हे सगळं शेअर केलं. त्यांनी सल्ला दिला की तू ही गोष्ट सगळ्यांपासून लपव, पण ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहेस त्याला हे सत्य नक्की सांग. हे ऐकून आईलाही ते पटलं आणि मग मी ठरवलं की मी फक्त माझ्या भावी नवऱ्यालाच ही गोष्ट सांगेन. मी आईला वचन दिलं होतं की हे गुपित माझ्या पतीशीच शेअर करेन. जेव्हा माझ्याशी लग्नाविषयी विचारण्यात आलं तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला होता, जी स्त्री आई बनू शकत नाही तिच्याशी भला कोण लग्न करेल? त्यामुळे मी सुरुवातीला नकार दिला होता. पण मग तुम्ही मला एक आई म्हणून पाहावं म्हणून माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकलात आणि मी होकार दिला. पण मला समजत नव्हतं की माझ्या होणाऱ्या पतीपर्यंत हे कसं सगळं पोहोचवू, कारण मला माहीतच नव्हतं की तो कोण आहे, कुठे राहतो, त्याच्याशी मी संपर्क कसा करू. मी ही गोष्ट तुमच्यापर्यंतही पोहोचवू शकत नव्हते, कारण मी वचन दिलं होतं की ही गोष्ट फक्त माझ्या नवऱ्यालाच सांगेन. लग्नाच्या रात्री मी ही गोष्ट माझ्या पतीला सांगितली, पण त्याने मला समजून घेण्याऐवजी माझ्यावर आणि तुमच्यावर आरोप करायला सुरुवात केली. मला राग आला आणि त्याला घाबरवण्यासाठी मी त्याच्यासमोर दुसऱ्या आवाजात बोलले. तो घाबरला आणि त्याने मला घटस्फोट दिला. नंतर बाकीच्या सोबतही असंच झालं आणि जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल गैरसमज झाला तेव्हा मला वाटलं की आता वेळ आहे खरं सांगण्याची. त्यावेळी मी माझ्या मॅडमकडे गेले. त्यांनी मला समजावलं की तुझ्या भावाला हे सगळं सांग, तोच तुझा खरा आधार आहे. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू माझ्यावर रागवलेला होतास. त्याच्या काही दिवसांनीच तो मुलगा मला भेटायला आला आणि म्हणाला, मी माझ्या आईच्या सांगण्यावरून आलोय.
तिला वाटतं की मी तुझ्याशी लग्न करावं, पण मी तुझ्या भावाच्या मर्जीत नसताना होकार देऊ शकत नाही. म्हणून मी त्याला नेहमी परत पाठवत असे. पण आज जेव्हा तुला सगळं कळलंच आहे, तेव्हा तू शांत राहिलास आणि लगेच निर्णय घेतलास की माझं लग्न त्याच मुलाशीच करावं. खरं तर आयुष्यात जेव्हा अशा कठीण वेळा येतात, तेव्हा आपले आप्तेष्ट, आपल्या जवळचे नातेसंबंध, त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं. कारण तेच आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतात आणि चुकीचं आपल्यासारखं त्यांच्यासारखी साथ देऊ शकत नाहीत.